जगातील पहिली अणु चाचणी घेण्यात आली. अणुस्फोट अपेक्षेपेक्षा कितीतरी पट जास्त होता. समोर बसले आहेत ते रॉबर्ट ओपेनहायमर, या मिशनचे सर्वेसर्वा. यांच्याच अधिकारात आणि मार्गदर्शनाखाली हा प्रोजेक्ट राबवण्यात आला. आजपर्यंत हिरिरीनं काम करणारे ओपेनहायमर आज मात्र पूर्णपणे खचलेले आहेत. मनात विविध प्रश्नांचे काहूर माजलेले आहे. अण्वस्त्र चाचणीच्या यशाचा आनंद साजरा करायचा की त्यामुळे होणाऱ्या मानवी संहाराचे दुःख व्यक्त करायचे, पुरता गोंधळ माजलाय. आम्ही बनवलेल्या अनुभवावर आज आमचाच काही अधिकार उरला नाही. सगळं कसं अपूर्ण, भीषण आणि भयानक होत चाललंय. Who are you? उलटा प्रश्न मला? तुला परमिशन कोणी दिली इथे येण्याची? तुला वाटतं मला परमिशनची आवश्यकता आहे? मी कधीही कुठेही आणि केव्हाही येऊ शकते. पण मी बाहेर सांगून ठेवलंय पिऊनला आतमध्ये कोणाला पाठवायचं नाही म्हणून. येऊन त्याने काही फायदा होणार नाही मिस्टर रॉबर्ट ओपेनहायमर. मरून पडले तो तिकडे खुर्चीवर. व्हॉट? आणि तोच कशाला? इथे काम करणारे सगळेच मरून पडले. म्हणजे तू मनाने ए तू आधी सांग, तू कोण असते? ऐकर. नाहीतर काय? हो, गोळ्या झाडशी. हा, दाब तो ट्रिगर. अरे दाब ना, आणि करून घे स्वतःची मुक्तता माझ्यापासून. हे बघ, तू मला अधिक त्रास देऊ नकोस. टेल मी क्विकली व्हॉट यू वॉन्ट. ओ रॉबर्ट, तू मला मारू शकत नाहीस, कारण तुझ्यात तेवढी हिंमतच नाहीये. हा, लहानपणी तू तुझ्या मित्राला मारायचा प्रयत्न केला होतास, आणि मला मात्र मारू शकणार नाहीस. का का मारू शकणार नाही? हे बघ, स्वतःच्या मनाला कोणी मारू शकतं का? हा? आश्चर्य वाटले ना मला असं जिवंत बघून. रॉबर्ट, अरे मी तुझेच मन. कसं शक्य आहे? काय शक्य नाही? बरं, मी तुला तुझ्या लहानपणीची गोष्ट ऐकवली तर मग तर तुझा विश्वास बसेल. ही वेळ गोष्ट ऐकण्याची किंवा ऐकवण्याची नाहीये. मला मला थोडा वेळ शांत बसू दे. आणि ऐक रे, कदाचित यातून तुला काही मार्ग सापडेल. हा? तर एकदा लहानपणी तू बाबांसोबत कपड्यांच्या खूपदा दुकानात. गेलो मी असा. ही आठवण काहीशी स्पेशल आहे. स्पेशल? अरे कसली आली स्पेशल? अरे किती रागवतोय, जरा शांत हो ना. उलट तुलाच नाही का रे त्रास होणार. काय म्हणत होते मी? आठवलं. तर सूट बरोबर बसतो की नाही हे बघण्याकरिता तू ट्रायल. आठवलं. पुढे सांगायची गरज नाहीये. म्हणजे आता बसला तुझा विश्वास? नाही. मग ना पुढचं तुला ऐकावंच लागेल. अजिबात नाही. ऐक, पुढचं पण ऐक. बराच वेळ झाला बाहेर आला नाही, म्हणून बाबांनी आत बघितले तर त्यांनी काय बघावं. ओके, असू दे. म्हणजे आता बसला तुझा विश्वास? नाही नाही नाही. मग ना पुढचं तुला ना ऐकावंच लागेल. तू चक्क चड्डीवर उभा होता. तुला फक्त एवढंच आठवतं का ग? नाही नाही, आणखी पण आठवतं ना, पण त्याआधी तुला ऍक्सेप्ट करावं लागेल की मी तुझेच मन आहे म्हणून. ओके ओके, व्हेरी गुड. तर तू चक्क चड्डीवर उभा राहून तिथल्या भिंतीवर कुठले तरी गणित सोडवत बसला होतास रे. हा? but how can you be my heart? रॉबर्ट, अरे मी तुझेच मन. कधी आभाळा एवढे विशाल, तर कधी इवलासा बारीक कण, कधी भूत, कधी भविष्य आणि वर्तमान, या तीनही काळात असतो माझा संचार.
मी घेत असते वेध विविध घटनांचा आणि लावत असते मतितार्थ त्यांच्या परिणामांचा. मन म्हणजे टाइम मशीन, कधी भूतकाळच्याही मागे तर कधी भविष्य काळाच्याही पुढे. कळलं तुला आता? हं? ये बैस बैस, मी तुझं डोकं चेपून देते. आवश्यकता नाही मला त्याची. ऐक रे ओपी, बैस बैस ओपी बैस. बरं वाटतं आता? हे असं विचारून तुम्हाला अधिकच चिडवत तर नाहीस ना? मी तुला का चिडू रे? बरं मला सांग ना, ते कुठले गणित होते रे? त्याची आता इथे खरंच आवश्यकता आहे? होय, आवश्यकता आहे ना, पण त्याआधी ना ओपी जुनं सगळं विसरून जा. दुसऱ्यांच्या मनाचा विचार करणं सोडून दे आणि परत त्याच निर्विकार मनाने दुसऱ्या संशोधनात स्वतःला गुंतवून घे. हे बघ, शेवटी दुसऱ्यांच्या नशिबात काय लिहून ठेवलंय हे ज्याचे त्याचे प्रारब्ध आहे रे. प्रारब्ध असले तरी शेकडो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला जाणारा तो अनुभव माझ्याच देखरेखीखाली बनला गेलाय. याचे शल्य मी कसा विसरू? हा भार मी कसा सहन करू? अरे म्हणूनच म्हणते, सोड ती चिंता. हे बघ, तुला दिला गेलेला टास्क तू यशस्वीपणे पूर्ण केलास ना? हो ना? अरे मग मग त्याचा आनंद मस्तपैकी साजरा कर ना. जपानच्या नशिबात काय लिहून ठेवलंय याचा विचार करणं तू सोडून दे. म्हणजे लोकांच्या होणाऱ्या मृत्यूचा आनंद साजरा करायचा हे तू मला सांगतेस? वेदर यू केअर अबाउट अदर्स ऑर नॉट, यू आर डेफिनेटली नॉट माय हार्ट. कितीही नाकारलेस तरी सत्याला पण राहणार नाही रॉबर्ट. तुझ्या भगवद्गीतेचे नित्य नियमाने पारायण करतोस ना, त्याच्या तत्वज्ञानात सुद्धा तुला याचं उत्तर सापडणार नाही. काय रे, विष्णूचे वाहन म्हणून तुझ्या गाडीचं नाव तू गरुड ठेवलंयस ना? मग घे ना उंच भरारी त्याच्यासारखी. असा विचारांच्या दगडात अडकून का पडलायस? मी तयार केलेल्या अनुभवांवर आता माझा काहीही निर्बंध उरला नाही. ही भावनाच मुळात मला पोखरून खात आहे. मी नाही बघू शकत त्या लोकांच्या डोळ्यातील ते अश्रू. ते बघ, त्या अश्रूंच्या लाटेत माझं मृतपाय झालेलं शरीर कसं वाहत चाललंय. फार भयानक आहे, फार भयानक. यावर काही उपाय असेल ना? उपाय उपाय असता? कोणता उपाय असता? सांग ना प्लीज, सांग ना कोणता उपाय? उपाय तेव्हा असता जर जपानने पर्ल हार्बरवर हल्ला करून त्यांचा नाविकतळ उद्ध्वस्त केला नसता. अरे म्हणून काय अण्वस्त्राचा वापर तिथल्या सामान्य नागरिकांवर करायचा? अरे युद्धात आणि प्रेमात सगळं क्षम्य असतं रे. म्हणूनच म्हणतो, तू माझं मन नक्कीच नाही. ते इतकं भेसूर आणि निष्ठुर कधीच नव्हतं. यू आर समवन एल्स. निष्ठुर मी नाही, तुम्ही आहात. तुम्हाला तुमच्या बुद्धी चातुर्याची चुणूक दाखविण्याची जी खुमखुमी असते ना, बस तीच आहे माझी जन्मदात्री. चांगले युरेनियमच्या अणूमध्ये शांत झोपले. आणि काय आवश्यकता होती मला जागा करण्याची? आणि काय साध्य केले ते काळवंडलेले समीकरण V = mc² सिद्ध करून. म्हणजे तू अणुऊर्जा? होय, मीच ऊर्जा आणि मीच मन. आज इथे तर उद्या तिथे. माझ्यावर नाही कुठले बंद, कारण मीच तर आहे अणुऊर्जेचे स्पंदन. तरीच मला वाटले ही एवढी अग्रेसिव्ह कशी? अग्रेसिव्ह मी नाही, अग्रेसिव्ह तुम्ही आहात. तुमच्या मनात ज्या कल्पना खटखटतात त्याला बुद्धीची जोड देऊन तुम्ही त्या प्रगट करता. तुझ्या अमूर्त विचारांचे मी फक्त मूर्त रूप आहे रे. तुझ्या डोक्यात रुजलेल्या विचारांचा DNA आणि माझा DNA एकच आहे. बघितलेस ना काल ट्रिनिटी इथे घेतलेल्या चाचणीमध्ये माझी ताकद. म्हणून तर म्हणतोय, याचा वापर कधीही मानव जातीवर व्हायला नको. 20,000 टन TNTच्या बरोबरीचा होता तो स्फोट. तुमच्या अपेक्षेपेक्षाही कितीतरी पट जास्त. दिवि सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशी सा साभ्यासस्त्यस्य महात्मनः. भगवद्गीतेमधला हा श्लोक आठवला होता ना तुला त्यावेळेस? होय,
हजार सूर्य एकदम आकाशात उगवले असता जो प्रकाश पडेल तेच विश्वरूप परमात्म्याचे दिव्य तेज मी काल अनुभवले. तो अणुस्फोट शेवटचा ठरायला हवा, अगदी शेवटचा. बॉम्ब ठेवलेला 40 टन वजनाचा दणकट पोलादी मनोरा जिथे वाफून हवेत विरून गेला तिथे हाडामासाच्या शरीराचं काय होणार? नाही, मला माझे हे हात त्या निरपराध लोकांच्या मृत्यूने माखायचे नाहीयेत. नाही. पण तू हे सांगणार कुणालायस? हा, अणुसंशोधन मानवी हिताकरिता वापरायचे की मानवी विनाशाकरिता हे पूर्णतः पार्लमेंट ठरविणार आहे. तुमच्या हातात काही उरलं नाहीये रे आता. हा, त्यातही राष्ट्राध्यक्ष जर रुझवेल्ट असते तर त्यांनी तुझे गाऱ्हाणे ऐकून तरी घेतले असते, पण ते आता या जगातच नाही. तीच तर खरी अडचण आहे. आणि नवे अध्यक्ष ट्रुमन आमची बाजू ऐकून घेतील असं मला मुळीच वाटत नाही. नक्कीच नाही. माझे हात रक्ताने माखायला नको या तुझ्या वाक्यावर ते आपल्या खिशातला रुमाल अलगद काढून तुला म्हणतील, रॉबर्ट घे हा रुमाल, अरे घे आणि पुसून टाक तुझे ते रक्ताने माखलेले हात. तुला कदाचित माहिती असेल जपान यावेळी कोणत्या अवस्थेतून जातोय? का नाही? लष्कराच्या साम्राज्यवादी आणि विस्तारवादी धोरणामुळे तिथला सामान्य नागरिक अगदी पिसल्या जात आहे. शत्रूंच्या छोट्या छोट्या बॉम्ब हल्ल्यामुळे तिथली मोठमोठी शहरं उद्ध्वस्त होत आहेत. राजधानी टोकियो मधले जीवन तर अधिकच खडतर झाले. ओपी, अणुबॉम्ब निर्मितीचा प्रयत्न तिथे चालू असेल ना रे? नसायला काय झालं? या दुसऱ्या महायुद्धाचा निकाल लावण्यासाठी सगळं जगच त्यामागे लागलं आहे. राज्यकर्त्यांमधली युद्धाची खुमखुमी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत हे असले संशोधन चालूच राहणार आहे. तिथे सुद्धा डॉक्टर योशिओ निशिना यावर काम करतच आहे. मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. अरे पण का? माझ्याकडून काही चूक झाली आहे का? तुझ्या हातात कशी तू म्हणाल? कारण तू तर तुझ्या कामात अगदी परफेक्ट असतेस ना. मी कधी असं म्हणाले? हे बघ, तू कालपासून ना माझ्याशी व्यवस्थित बोलत नाहीयेस. काय समजायचं रे मी? काय समजायचं ते तू समज. आधीच रात्र झाली आहे, 2 वेळा सायरन वाजून गेलाय. आता इथे जास्त वेळ थांबणे धोक्याचे आहे. मला घरी लवकर जायला हवं. मलाही त्याच घरी जायचंय म्हटलं. आणि तुझे आई बाबा जेवढी तुझी वाट बघतात ना तेवढी माझी सुद्धा बघतात. त्यांचंही माझ्यावर तेवढेच प्रेम आहे, समजलास? कारण त्यांना तू सून म्हणून हवी आहेस ना त्यांची. जळतोस की काय माझ्या? मी कशाला जाऊ ग तुझ्या? हे मग सांगणार आहे. डॉक्टर निशिना तुला काही बोलले का रे? होय. काय बोलले? सेक्सा युरेनियम फ्लोराईडचा क्रिस्टल तू प्रयोगशाळेत तयार केलास त्याबद्दल तुम्हाला काही सांगितलं नाहीस? ती कालचीच गोष्ट आहे रे. आणि हे बघ, प्रयोग अजूनही पूर्णपणे यशस्वी व्हायचंय अजून. अगं पण ते मला काल ऑफिस मध्ये बोलवून म्हणाले ना काय? की बघा तामेकी, मासाको सेक्सा युरेनियम फ्लोराईडचं क्रिस्टल बनवण्यात यशस्वी झाली आणि तुमचे संशोधन मात्र अजूनही रस्त्यातच आहे. मग त्यात राग येण्यासारखी काय? उलट तुला ना माझा अभिमान वाटायला हवा तामिकी. गोष्ट ती नाहीच आहे का मुळे? मग? पुढे ते म्हणाले, हा. तामेकी तुम्हाला जर वेळेत काम करता येत नसेल तर घरी बसा आणि मुले पैदा करा. काय? हसतेस कशाला? आता हे काय भाषा झाली ऑफिशियल बोलायची? हे काय हसतेस? तामिकी, अरे निदान त्यांनी आपल्याला तशा सुट्ट्या तरी मंजूर करून द्यायला हव्यात ना रे. काय बोलतेस तू? मी खरंच बोलते बघ. उलट त्यांनी आपल्याला प्रोत्साहनच नाही का दिले? लग्नाआधीच? म्हणजे बघ, त्यांना म्हणायचं असेल की तुमचा जर प्रयोग वेळेत पूर्ण होत नसेल तर घरी बसा आणि मुले जन्माला घाला. लढाईत देशाच्या तरी कामी येतील. ठीक आहे, असल्यासारखी गोष्ट आहे का ग? एक तर तू मला काही सांगत नाही, ते निशिना ते असे उलटे बोलतात, मग मला राग नाही येणार? मान्य आहे रे मला, मान्य आहे. पण लष्कराच्या अतिदबावामुळे कधी कधी ते रागाने असे बोलतात. आपण त्यांचं मनावर लावून घ्यायचं असतं का? आणि राहिली गोष्ट माझी, तर मी कान पकडून सॉरी म्हणते रे. सॉरी ना रे. तू सॉरी म्हटलं ना की मग मला पुढे काय बोलायचं ते कळतच नाही. पण एक सांगू, डॉक्टर निशिना वरून जितके कडक वाटतात ना तितकेच मनात कोमल आहेत.
आत्ता कळलं तुला. मग अगं त्या दिवशी ते मला म्हणाले होते, दामिकी तुम्ही नशीबवान आहात, माझा को तुमच्या घराची प्रयोगशाळा कधीही करणार नाही. प्रयोगावरचे प्रेम आणि प्रेमाचे प्रयोग कुठे करायचे हे तिला चांगलं ठाऊक आहे. मला आवडेल तुम्ही दोघेही एकत्र जेवण जगताना बघून. हा? हो. पण कामिकी तू ना खूप साधा भोळा आहेस. साधा बोल. अच्छा, म्हणजे म्हणून माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होईल असं तुला म्हणायचं आहे का? हा? नाही रे, पण बघ थोडा व्यवहारवत कळायला नको का माणसाला. म्हणजे बघ तुला ना साधी गाडी पण चालवता येत नाही रे. अच्छा अच्छा, हे शिकेल ग, हळूहळू ती पण शिकेल. खरं सांगू का, आता कुठे मला जीवनाचा थोडा थोडा रंग समजू लागलाय तुझ्यामुळे, तुझ्या सहवासात. हा. हो? हा. मग आतापर्यंत सुरवंटासारखा कोशातच होतास की काय? हा, म्हणजे तसं म्हटलं तरी चालेल. खरं सांगू का, आतापर्यंत फक्त प्रयोगशाळा आणि अभ्यास एवढंच मला माहिती होतं. पण पण काय? पण तू इथल्या ॲटॉमिक रिसर्च सेंटर मध्ये आली हिरोशिमावरनं इंटरव्ह्यू साठी, आणि मी पहिल्याच भेटीत तुझ्यात हरवून गेलो. अचानकपणे तुझे बाबा माझे बाबा जुने मित्र म्हणून भेटले, आणि माझे बाबा तुझ्या बाबांना अधिकाराने म्हणाले, "हो, माझ्या मुलीचं तरी जर सिलेक्शन झालं तर तिला तुझ्याकडे काही दिवसांसाठी ठेवून घ्यावं लागेल बरं का." मला ना आश्चर्यच वाटलं, हे सगळं अचानक कसं काय सुरू झालं असेल. ही मुलगी आपल्याचकडे राहायला हवी असा गोड विचार मनात येतो ना येतो, तोच माझे बाबा मिशीवर दाव देऊन म्हणतात तसे. त्यात काय झाले, राहील ही आमच्याचकडे, जाईल एकत्र दोघेही ऑफिसला. फक्त तिने तिच्या आजीसारखे भूमिगिरी सूप करून खाऊ घातले पाहिजे. अबुजो, तुझी आई इथे शिकताना काय सूप करून पाठवायची रे. किती स्वप्नवत होतं ना ग हे सगळं. हो ना. कामिकी, हा? आपण 2-3 वर्ष आधी किंवा नंतर भेटू शकलो नसतो का रे? का ग, म्हणजे अशी का विचारतेस? हे म्हणजे आपली भेट युद्ध काळातच होणे गरजेचे होते का? हा, आता ते काय आपल्या हातात होते. मला भीती वाटू लागली रे. भीती? ए, कशाची भीती? हा? कशाची भीती? तू दूर जाण्याची. ए, वेडाबाई, वेड्यासारखं काय बोलतेस? हा? तू नव्हता ना तोपर्यंत माझं आयुष्य अगदी बिनधास्त होतं रे. आई बाबा आणि मी बस इतकंच. पण देशाकरिता काहीतरी करायचे म्हणून खूप उत्साहाने मी इथे आले. पण आता मात्र मी पूर्ण तुझ्यात अडकले. हे युद्ध आपल्याला थोडं दूर घेऊन जाईल असं वाटायला लागलंय मला. आम्ही हे लोक का संपवून टाकत नाही हा युद्धाचा खेळ एकदाचा? का संपवून टाकत नाही हा युद्धाचा? माझ्याकडे तुला वाटते बुद्धदेव मला तुझ्यापासून दूर घेऊन जाईल म्हणून? हा? मला नाही बनवायचा तो अनुभव. मला नाही बनवायचा तो अनुभव. ओके ओके. मला ना तुझ्या कुशीत असं शांत पडून राहायचंय. चल, आपल्याला जायला हवं, उशीर खूप झालाय. चल घरी जाऊया. थांब रे, थांब ना. शत्रूच्या बॉम्ब हल्ल्यामुळे आपलं टोकियो कसं उद्ध्वस्त होत गेलंय. आपल्या प्रेमाचा ओलावा मिळू दे ना या दुभांगलेल्या घरांना. किमान आपल्याला शेल्टर तरी जवळ करायला हवं. चल जाऊया. थांब रे, थांब. हे आता नेहमीच झालंय.
सायरन वाजतो, आपण शेल्टर जवळ करतो आणि परत परत सर्व ठिकठाकाचा भोंगा वाजतो. किती हा आपल्या लष्कराचा अट्टासपणा. नाविक अरे, इतक्या तणावात तर माणूस काचेसारखा तडकून जाईल रे. इतकी कशी का तू हळवी? शूर समुरे योद्धांच्या गोष्टी सांगून माझं नेहधैर्य नेहमी वाढवणारी तू स्वतःच. दीदी, तुझी ती कविता ऐकव ना मला. आता हो, मग काय झालं? ती तुला इतकी आवडते? मग एवढ्या कमी वयात तू त्या कवितेमध्ये निसर्गाचं वर्णन इतक्या वैज्ञानिक भाषेत कशी काय करू शकलीस याचं मला नेहमी आश्चर्यच वाटतं. हो, मला आठवतं, 8वीत असताना मी बाबांना कवी हुकूचे पुस्तक घेऊन मागितले होते, तर त्यांनी मला चक्क निसर्गावर कविता करण्याचा टास्क दिला रे. तुला माहितीये आम्ही की 3 दिवस मेहनत करून जेव्हा ती कविता मी त्यांना ऐकून दाखविली ना, तेव्हा कुठे दिलं मला त्यांनी ते पुस्तक घेऊन. म्हणजे तुला कोणतीही गोष्ट फुकट मिळाली नाही, बरोबर? कधीच नाही. ऐकवतेस ना कविता? हो. पुन्हा 76 वर्षांनी भेटायला येणाऱ्या हॅलीच्या धुमकेतूला बघून काही शिकणार काय? डोळ्यात भेटीची आस घेऊन बसलेल्या आपल्या आपल्यांनाच कधी भेटणार काय? चंद्राच्या शीतल छायेत न्हाऊन निघताना त्याला कधी धन्यवाद देणार काय? सूर्याच्या घातक किरणांना आपल्यामध्ये सामावून घेऊन शीतलता प्रदान करण्याचा गुण कधी त्यापासून घेणार काय? कधी त्यापासून घेणार काय? सामर्थ्यवान देशांनी निदान युद्धात तरी विचारपूर्वक पाऊल उचलायला नको का? म्हणजे तुला म्हणायचं तरी काय की जपान अमेरिकेपेक्षा कमी सामर्थ्यवान देश आहे? तुला माहिती नाहीये, दिसायला तो एवढासा देश असला ना तरी त्याचे लष्कर आणि हे एवढे सामर्थ्यवान आहे की भले भले वचकून वागतात. पर्ल हार्बरवरचा हल्ला यशस्वी का झाला याची स्ट्रॅटेजी जर तू ऐकशील तर तुझे डोळे पांढरे होईल. मलेरिया सारख्या तापाने मृत पावलेल्या एका कॅप्टनचे शरीर पाणबुडीच्या सहाय्याने हवाई बेटाच्या परिसरात सोडून देण्यात आले होते. काही महत्वाची कागदपत्रे आधीच त्याच्या खिशात अगदी सुरक्षितपणे ठेवण्यात आली होती. जणू असं वाटावं की महत्वाची कागदपत्रे घेऊन जाणारा एखादा लष्करी अधिकारीच विमान अपघात होऊन ठार झालाय म्हणून. त्या कागदपत्रातून ही माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता की आपल्याला प्रत्यक्ष चढाई करायची आहे ती हाँगकाँग मलाया या भागात. अमेरिकेला चकविण्यासाठी
आपण आपली 50 विमाने पर्ल हार्बरच्या दिशेने पाठवू. तिथे हल्ला करणे हा आपला उद्देश मुळीच नाही आणि ते आपल्याला शक्य पण नाही. हा, त्यामुळे एक होईल. त्यांच्या विमानभेदी नौका सज्ज असल्यामुळे आपले थोडेफार नुकसान होईल. होऊ द्या. त्यांची पूर्ण लष्करी यंत्रणा पर्ल हार्बर या नाविक तळावर केंद्रित होईल आणि आपली हाँगकाँग मलाया मोहीम फत्ते होईल. 7 डिसेंबर 1941 रोजी त्यांची विमानवाहू नौका पर्ल हार्बरच्या समुद्रात येऊन ठेपली. पण तिथल्या लष्करी अधिकाऱ्यांनी याची साधी दखलही घेतली नाही. का ते कळलं ना? होय, कारण आपल्याला वाटलं खरा हल्ला होतोय तो हाँगकाँग मलाया या भागात. आणि दुसऱ्याच घटकेला जपानच्या 350 लढाऊ विमानांनी पर्ल हार्बरवर हल्ला चढविला. 2795 अधिकारी ठार झाले. 19 प्रचंड मोठी लढाऊ जहाजे पूर्णपणे निकामी झाली. तर 100च्या वर लढाऊ विमानांचा चुराडा झाला. पण मी म्हणतो, लष्कराची ही चूक तिथल्या सामान्य जनतेने का म्हणून भोगायची? आज त्यामुळे जपानी आज ज्या काही यात्रा भोगतायत त्या काय कमी आहेत? मी काय म्हणतो, आपण जर तिथल्या लष्करी अधिकाऱ्यांना या अनुभवांचा प्रयोग दाखवला तर नाही का चालणार? यामुळे काय? किमान त्यांना अणुशक्तीची कल्पना तर येईल. आणि त्यामुळे तुला वाटतंय की ते शरणागती पत्करतील? अगं का पत्करणार नाही? हा अणुस्फोट आहे, साधारण बॉम्बस्फोट नाही. हातरून जाईल कोणीही बघून. तू चुकीच्या सिद्धांतावर निष्कर्ष काढतोय रॉबर्ट. या चुकीचे ते काय? जपानच्या लष्कराला कमजोर राखून तुझे सिद्धांत मांडतोय ना, मुळात तेच चुकीचे. म्हणजे अणुस्फोटाची शक्ती आणि विध्वंस डोळ्यांनी पाहून देखील ते शरणागती पत्करणार नाही असं तुला म्हणायचं आहे का? येस, ऑफकोर्स. ते म्हणतील तुम्हाला काय करायचंय ते करा, पण युद्ध थांबणार नाही. आम्ही आमची समुराई परंपरा मोडणार नाही आणि कुणासमोरही झुकणार नाही. प्रधानमंत्री टोजो सुद्धा. ठीक आहे, ठीक आहे. आपण हे समजून चालूया की ते अणुविस्फोट चाचणी पाहायला तयार झाले. पण इथले राजकीय नेते आणि लष्करी अधिकारी त्यांना दाखवायला तयार होईल का होणार नाही? अरे हा मॅनहॅटन प्रोजेक्ट आहे, किती गुप्त आहे. इथे उपाध्यक्षाला तरी याबद्दल काही माहिती आहे का? नाही ना? मग ते का बाकी देशासमोर अणुबॉम्ब सिद्धांतीचा डंका वाजवतील? मला वाटलं होतं तू तरी यातून काही मार्ग दाखवशील, पण नाही, सगळंच कसं अस्पष्ट राहील. तू म्हणतेस त्याप्रमाणे E=mc² हे ग्रे शेडेड सूत्र प्रत्यक्षात उतरवण्याची काही एक आवश्यकता नव्हती. ऊर्जेचे अनेक स्रोत उपलब्ध असताना सुद्धा अणुबॉम्ब निर्मितीचा हा मॅनहॅटन प्रकल्प का राबवला गेला याचे उत्तर मला आता मिळाले. पण हे कुठेतरी थांबायला हवं. माझी छाती सारखी धडधडते. अणुविस्फोटानंतरच्या तिथल्या लोकांना होणाऱ्या त्या मरणप्राय यातना मला आत्ताच दिसू लागल्या आहेत. त्यांच्या आर्त किंकाळ्या माझ्या कानावर येऊन आदळत आहेत. त्यांच्या आर्त किंकाळ्या माझ्या कानावर येऊन आदळत आहेत. आमच्या लष्कराचं काहीही कळायला मार्ग नाही. म्हणे फायरलेस बनवायच्या कामाकरिता यावे लागेल. अरे अरे किती फायरलेस बनवायच्या, किती घरे पाडायची. बॉम्ब स्फोटात आग लागल्यावर तिथून पळायला माणसे तरी शिल्लक ठेवली आहेत का? दिसणाऱ्या अदृश्य युद्धाची तयारी करायची तरी किती यावी. येतो झाली का तयारी? आपल्याला 8:30 वाजेपर्यंत तिथे पोहोचायचं आहे त्या गर्ल्स हायस्कूल जवळ. तिथल्या त्या मुली सुद्धा येणार त्या फायरलेसचं काम करायला. सगळी जबाबदारी आपल्यावर आहे. माझी आज अजिबात इच्छा नाहीये तिकडे यायची. हे असं नको बोलूस. त्या लष्करी अधिकाऱ्यानं सांगितलंय
त्या हायस्कूल जवळची 5 घरे पाडायची आणि तिथनं रस्ता तयार करायचा म्हणे. हं? आता मला सांग, ए, जेतो, काय झालं ग? तुझ्या डोळ्यात पाणी काय झालं? आपली मासाको कुठे असेल रे ती? शांत हो जेतो, शांत हो. आपल्या रडण्यामुळे तिचा आत्मा दुखायला नको ना. तुला आठवते ती काय म्हणायची? तुमच्या डोळ्यात पाणी येईल असं कुठलंही कृत्य बुद्ध देव माझ्या हातून करणार नाही म्हणून. आठवते ना तुला? हो, आठवते. एकदा तिने मला विचारलं होतं, आई, तुला तामिकी कसा वाटतो ग? मला तुमचं मन मोडून कुठलंही काम करायचं नाही. शेवटी मीच म्हटलं तिला, बाळा, अगं तामिकी सारखा घरंदाज मुलगा आम्हाला तुझ्याकरिता शोधूनही सापडणार नाही ग. तिच्या डोळ्यात अश्रू चमकायला लागले. म्हणाले, बुद्धदेवा, माझ्या आई बाबांना सदैव आनंदी ठेव, कारण त्यांच्या व्यतिरिक्त माझ्या आयुष्यात आणखी कुठलेही मित्र नाही. आणखी कुठलेही मित्र. मुलीपेक्षा मित्र म्हणून अधिक जवळची होती ना ग ती आपल्याला. हं? तिने कधीही कोणती वस्तू घेऊन मागितली की आपण तिला टास द्यायचो, पण तिने कधीही काही कुरकुर केली नाही. काय करायची, कशी करायची माहिती नाही, पण टास्क मात्र पूर्ण करायची. तुला आठवते का ग तिची ती कविता? 3 दिवस बिचारी मेहनत करत होती ती. आठवते तुला? आठवते. दुसऱ्या दिवशी ती मला म्हणाली होती, आई, मला ना शाळेतून यायला जरा उशीर होईल. मला ना ते टीचर कडून अॅनोमॉलस बिहेवियर ऑफ वॉटर शिकायचं आहे म्हणून. मला आधी कळलंच नाही होती हे सर्व कशा करिता करते. तुला आठवते का रे तो स्टांजा? आठवते. पाण्याचा निर्मळपणा स्वतःमध्ये आणशील काय? असंख्य रंगांमध्ये रंगून सुद्धा स्वतःचे अस्तित्व वेगळे ठेवशील काय? विषम परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःला कठोर बनवून घेऊ नकोस, कारण पाण्याचा बर्फ झाल्यावरही जलचर जिवंत राहत नाहीत काय? जलचर जिवंत राहत नाहीत काय?
घट्टीत घडलंय. हा नेहमीसारखा बॉम्ब स्फोट नाही आहे तो. मी बघितलंय लोक सैरावायला धावताना नदीकडे सारखे. काळोख कशाचा मला मोठं छत्र जाताना दिसत आहे. माझ्या अंगाची गाडी लागत आहे. पेटल्यासारखं होत आहे. कुठला विचार मला वाटतं सगळं संपलं मी बघितलंय लोकांची कात्री लोंबताना बघितली मी. लोक रक्ताळलेल्या अंगाने सैरावायला पळत आहे. एकमेकाला पाणी मागत आहे. माझं कसं पाणी देतो आपल्या घराला भेगा पडतोय. तिकडे लोकांची घर जमीनदोस्त झाले. आपली शेवटच्या प्रवासाला निघालेले असतील. सारं शहर प्रखर उष्णतेनं भाजून निघालेलं असेल. एका फटक्यात 70,000 लोक ठार होतील आणि जे जिवंत राहतील त्यांचा रेडिएशनमुळे तडफडून तडफडून मृत्यू होईल. थोड्याच वेळात 5 किलोमीटर व्यासाच्या प्रचंड मोठा धूर वर जाईल आकाशात. कुणाला काहीही कळणार नाही. आभाळ जमिनीला टेकतंय की जमीन आभाळाला. आणि मग सुरू होईल विध्वंसाचा खरा खेळ. टपुऱ्या थेंबाचा काळाशार पाऊस पूर्ण शहरावर कोसळू लागेल. त्या किरणोत्सारी द्रव्य असलेल्या पावसाने आधीच भाजलेली लोकांची त्वचा काचेसारखी तडकू लागेल. आणि मग सगळ्यांचा तडफडून तडफडून मृत्यू होईल. स्फोटाच्या 2 किलोमीटर परिघातली सगळी घरे भुई सपाट झालेली असेल. साऱ्या वातावरणामध्ये अस्थि मासाच्या दुर्गंधीचा दर्प पसरलेला असेल. साऱ्या वातावरणामध्ये अस्थि मासाच्या दुर्गंधीचा दर्प पसरलेला असेल. कुठे आहेस का तू? ऐकतेस ना तू हे सगळं? ऐकतेस ना? ऐकत नाही तुला? कशी ससाट डोळे उघडे ठेवून काय बघतेस? ऐकत नाही का तुला? बोल ना, बोल ना माझ्याशी, बोल ना, बोल ना. हरकत नाही. तू सोडून गेले तरी हरकत नाही. काय केलं मी हे? $2 अब्ज खर्च करून अणुऊर्जेला मुक्त करायची काय आवश्यकता होती? $2 अब्ज खर्च करून अणुऊर्जेला मुक्त करायची काय आवश्यकता होती? मी हाच प्रश्न तुला विचारते रॉबर्ट. काय आवश्यकता होती मला अणुऊर्जा मुक्त करायची? नाही, मी तुझं मन नाही. ते बघ ते कधीच मरून पडलंय. जगात विध्वंस माजवायला मात्र तू बुद्धीचा उपयोग करून मला या अणुऊर्जेला मोकळा केलाय. खरं तर जगामध्ये सुख, समृद्धी, संपन्नता हवी असेल तर अशा विध्वंसक शस्त्राचे समर्थन होऊ शकत नाही. अणुसंशोधनाचे उद्दिष्ट जर केवळ हेच असेल तर लक्षात ठेवा, येणारा काळ हा मानवी अस्तित्वाच्या संघर्षाचा असेल. या अणुशक्ती कार्यक्रमाच्या
दैत्याला जर वेळी तळावर घातल्या गेला नाही तर तो काय फार दूर नसेल जेव्हा जगातील सर्व अनुभव या पृथ्वीवरचे जीवन एका झटक्यात उधळून